हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघूया आपण अगदी सोप्या पद्धतीने धाब्यासारखी व्हेज कोल्हापुरीची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हेज कोल्हापुरीची रेसिपी थोडीशी लेंदी आहे, पण अगदी सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही जर काही स्टेप फॉलो केला तर घरी पण तुम्ही धाब्यासारखी व्हेज कोल्हापुरी मस्त बनवू शकता. व्हेज कोल्हापुरीसाठी लागणारी सगळी सामग्री आपण जवळ जमा करून घेतलेली आहे. थोडी जास्त सामग्रीची गरज आहे आपल्याला. मस्त मार्केटमध्ये आता हिवाळ्याचा भाजीपाला विकायला आलेला आहे. आपण सर्व भाज्यांचा मस्त फायदा घेणार आहे. सुरुवातीला करणार आहे आपण मसाला तयार व्हेज कोल्हापुरीसाठी. लागणारे सगळे खडे मसाले मी बाजूला लिहून दिलेले आहे, तुम्ही नक्की बघा. आणि तशा पद्धतीचे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही मसाले घ्या बघा. त्याला मस्तपैकी पॅनमध्ये आपण भाजून घेणार आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला मसाल्याची क्वांटिटी लिहून देणार आहे बघा. आज सोबतच टाकणार आहे आपण छान मसाला आपले भाजला गेले की त्यामध्ये टाकणार आहे सुकं खोबरं खिसलेलं बघा. आता त्याला छान शिजवून घ्यायचं आहे, मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जोवर या सगळं मसाल्याचा धुवा सुटत नाही तोपर्यंत भाजायचं आहे खमंग असं. आणि एकदम सुंदर सुगंध आपली सुटते बघ घरामध्ये. छान असं आपला मसाला भाजला गेलेला आहे. आता काय करणार आहे माहिती आहे काय, हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. मी कुठली स्टेप मी स्किप केलेली नाही आहे, तुम्हाला पूर्ण स्टेप वाईज दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही बिलकुल स्किप करू नका. आता त्यामध्ये टाकणार आहे आपण पॅनमध्ये टाकायचं थोडंसं तेल. त्यामध्ये आपण सर्व भाज्या शिजवून घेणार आहे, म्हणजे सळतळून घेणार आहे. त्यामध्ये टाकणार आहे फुलगोबी, गाजर, शिमला मिर्च टाकायचे आहे. सोबतच टाकणार आहे आपण परसबी मस्तपैकी टाकणार आहे. हिरवेगार असे मटर, हे फ्रोझन मटर नाही आहे, ताजे ताजे मार्केटमध्ये मिळणारे मटर आहे. सर्व व्हेजिटेबल्स मी ताजे ताजे आणून मस्त कट केलेले आहे बघा. किती व्यवस्थित आणि किती ताजे व्हेजिटेबल दिसत आहे बघा. आणि असे व्हेजिटेबल्स लगेचच शिजतात आणि खूप हेल्दी असतात बघा. सगळे व्हेजिटेबल मस्तपैकी फ्राय करायचे आहे. आता यामध्ये आपण एक मेन इन्ग्रेडियंट्स विसरलो आहे. गेस करा कुठला इन्ग्रेडियंट्स विसरलो आहे? बटाटा. करेक्ट. आता आपला बटाटा टाकायचा आहे. मी मिनी बटाटे कट करून टाकलेले आहे. तुम्ही साधा बटाटा पण कट करून टाकू शकता बघा. आता त्याला मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपला मसाला पण गार झाला होता, त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकली, त्याला मस्त फिरवून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि स्मूथ अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे मेन मसाला आहे आपल्या व्हेज कोल्हापुरीचा बघा. या मसाल्याने आपल्या कोल्हापुरी व्हेजला खूप छान टेस्ट येतात. आपण आपल्या व्हेजिटेबलमध्ये थोडंसं टाकणार आहे हळद आणि मस्तपैकी याला सळतळून घेणार आहे. आता हे मस्तपैकी आपले फ्राय झालेली व्हेजिटेबल्स आहेत, आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. ही प्रोसिजर केल्याने काय होते, आपल्या भाजीला खूप छान असे टेस्ट येते बघा. छान व्हेजिटेबल एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्याचप्रमाणे टाकणार आहे मस्तपैकी तेल. आता आपण घालूया आपले व्हेज कोल्हापुरी फोडणीला बघा. छान तेल टाकायचं आहे. त्यामध्ये टाकायचं आहे जिरं, मोहरी आणि हिंग टाकायचं आहे. छान तेलामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग तडतडू द्यायचं आहे. आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेला कांदा. आता त्याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघा. कांदा जर कच्चा राहिला तर आपल्या भाजीला गुळसटपणा आहे, तर त्यामुळे आपल्याला छान शिजवायचं आहे. त्यामध्ये टाकणार आहे आपण 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या. खायला खूप छान लागतात याच्यामधल्या मिरच्या. आता त्याला छानपैकी आपण शिजवून घेणार आहे. व्यवस्थित कांदा आणि मिरच्या शिजल्या गेल्या की त्यामध्ये टाकणार आहे आपण टोमॅटोची प्युरी. जी टोमॅटोची प्युरी आहे ते मी 2 टोमॅटोची केली आहे बघा. प्युरी टाकायची आहे, त्याला मस्त शिजवून घ्यायची आहे आपल्याला. आता आपण करूया गॅस फुल आणि त्यावर मस्तपैकी प्युरी शिजवून घेऊया. यामुळे काय होते किंवा प्युरी लगेच शिजल्या जाते, त्याला खूप सारं तेल सुटतं बघा. आता यामध्ये टाकणार आहे आपण जो मसाला केला आहे खडे मसाल्याचा, तो टाकणार आहे. त्याला आपण मस्त शिजवून घेणार आहे बघा. तेल सुटोसर आपल्याला शिजवायचं आहे. मस्त परतत राहायचं आहे, त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, म्हणजे आपला मसाला टोमॅटो प्युरी वगैरे व्यवस्थित शिजला जाईल. आता यामध्ये टाकणार आहे आपण हळद. आम्हाला कमीच टाकायची आहे, कारण ऑलरेडी आपण भाजीमध्ये हळद टाकलेली आहे. आपल्या टेस्टनुसार आपण तिखट टाकायचं आहे आणि धनापूड टाकायचं आहे. लाल मिरची पावडर जे आहे ते जरा जास्तच पाहिजे, कारण व्हेज कोल्हापूर एकदम झणझणीत असते बघा. आता मस्त म्हणजे मसाला आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं दही. 1 चमचा दही टाकायचं आहे. दहीमुळे काय होते, आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि छान असं आपला टेस्ट बॅलन्स होतो. त्यामुळे तुम्ही दही बिलकुल स्किप करू नका. 1 चमचा दही नक्की टाका. आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी बघा. आता ही झाली आपल्या व्हेज कोल्हापुरीची ग्रेव्ही तयार. मेन ग्रेव्ही आहे ही. आता यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं पाणी आणि व्यवस्थित त्याला तेल सुटलं की यामध्ये टाकणार आहे आपण जे व्हेजिटेबल्स फ्राय करून घेतले होते ते टाकणार आहे. किती सुंदर असा कलर आलेला आपल्या व्हेजिटेबल्सला. आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा. किती सुंदर असा कलर आलेला आहे. पाताक्षरी तोंडाला पाणी सुटलं की नाही. छान त्याला तेल पण सुटलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ऑलरेडी आपण 50% भाजी तेलामध्ये शिजवली आहे, तर आता याला वेळ लागणार नाही बघा.
थोडंसं पाणी टाकायचं आहे. राहिलं सुरलेली जे गोबी वगैरे राहते, गोबी शिजायला जरा वेळ लागते, त्यामुळे आपण त्यामध्ये पाणी टाकून मस्त गोबी बटाटा शिजवून घेणार आहे. बघा किती सुंदर अशी आपली भाजी झाली आहे. जेवढी ती दिसायला सुंदर आहे तेवढीच ती खायला खूपच टेस्टी झाली होती. बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. कलर किती सुरेख आलेला आहे. बघा आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर आपल्याला राहिला सुरलेल्या सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. मध्ये मध्ये आपल्याला चेक पण करायचं आहे, नाहीतर भाजी बुडी लागू शकते. बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याला छानपैकी तेल पण सुटलं आहे, ग्रेव्ही पण छान झाली आहे. बघा थंड झालं का ते ऑटोमॅटिक घट्ट होतं. आता आपण टाकणार आहे यामध्ये पनीरचे काप करून. आपण आधी टाकले असते पनीर तर ते तुटू शकले असते, त्यामुळे आपण आता टाकणार आहे. व्यवस्थित मिक्स करणार आहे. झाकण ठेवून वाफ देऊन त्याला पनीर छान शिजवून घेणार आहे. बघा आपल्याला लगेचच पनीर हलवायचे नाही, थोडंसं त्याला वाफेवर शिजू द्यायचे आहे. नंतर आपण त्याला मिक्स करणार आहे भाजीमध्ये. यामुळे आपले पनीर तुटणार पण नाही आणि सगळेच्या सगळे पनीर भाजीमध्ये दिसतील. बघा मस्त मिक्स करायचं आहे. एक वाफ द्यायची आहे आपल्याला. मग इथे सुरेख असा कलर आलेला आहे. आता आपण झाकण ठेवून त्याला एक वाफ देणार आहे. नंतर आपण त्यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर टाकणार आहे. गरमागरम व्हेज कोल्हापुरी आपण चपातीबरोबर सर्व करणार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.